मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये सावीची केस चढायचं चालू असतं आणि सावीच्या केसमध्ये आता ते म्हणतात की सावीच्या ह्या केसमध्ये सावी मुजुमदार ह्या हरल्या आहेत, ही केस त्या लढू शकत नाही असं म्हणतात. तेवढ्या तिथे त्या म्हणतात की त्यांचा नवरा पण त्यांचा साक्ष द्यायला इथे आला नाहीत. तेवढ्या तिथे धैर्य म्हणतो, थांबा, ही केस सावी मुजुमदार हरलेलं नाहीये, मी इथे आलो आहे असं म्हणतो आणि धैर्याची रॉयल एंट्री तिथे होते. आणि दामिनी ते तर आता तोंडाला हात लावून बघत राहतात आणि धैर्य आतमध्ये जाऊन म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोवरती विश्वास आहे. माझ्या बायकोने मला कधी फसवलं नाहीये, त्यांनी माझ्याशी असं काहीच केलं नाहीये आणि मला त्यांनी कधी ड्रग्सच्या गोळ्या पण दिलेल्या नाहीये. त्यामुळं माझ्या बायकोवरती जे आरोप करताय ना तुम्ही, ते सगळे खोटे आहेत. आणि तुम्हाला सांगतोय सगळ्यांना, वकील साहेब, हे बघा, माझी बायको खरंच खूप चांगली आहे. तिने माझ्यासाठी काय काय केलंय हे तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्हाला काय माहिती हो तिने माझ्यासाठी काय काय केलं आहे काय काय नाही ते. तर आता इकडं ते सावीला असं म्हणत असतात. तेवढ्यात आता इकडं लगेच धैर्य आहे, धैर्य आता आतमध्ये आल्यावरती सगळेजण तिला बघून घाबरून जातात. तर आता धैर्याला बघून तर आता इकडं जे वकील आहेत ते वकील आता ते म्हणतात, हे बघा, हे सगळं आता लगेच जो वकील असतो पडवळ म्हणजेच यांचा वकील, आता जो अंगद आहे त्याचा वकील, अंगदचा वकील, आता तो तर म्हणतो की हे बघा, आज तर काही नाही, आपण बघूयात ना उद्या कोर्टामध्ये नक्की काय घडतं. उद्या आपण पुरावे लागतात, कारण की हिने फक्त हे सिद्ध केलंय की धैर्याने तिने काही केलं नाहीये. हे कुठं अजून सिद्ध झालंय की धैर्य मुजुमदाराने जी सावी नाईक आहे ती कुठं अजून सिद्ध झालंय की त्यांनी अजून काही केलं नाही असं सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे आपण हे करू शकत नाही, त्यांनी काही केलं नाही असं सिद्ध झालेलं नाहीये इथे असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की तेवढ्यात अंगद जो असतो तो तिथून पळून जातो. तर आता सगळेजण बघतात तर काय अंगद पळून गेला. सगळेजण जिकडे तिकडे जातात. सावी पण आता इकडे सावीला पण पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि इकडे आता जो हा आहे यांचा दामिनी यांचा वकील, तो दामिनीला भेटण्यासाठी घरी येतो आणि म्हणतो की दामिनी मॅडम, आता आपण काय करायचं. तर आता तो देहातून बघितलं ना, तो अंगद डायरेक्ट तिथून पळून गेला आहे. चालू केसमध्ये कोणी पळून जात असतं का? असं कुठं असतं का? तुम्हाला त्या अंगदला काही समजून सांगता नाही आलं का? तर म्हणतात की हे बघ, तो पळून गेलाय ना, त्याला म्हणा आता परत इथं कधीच येऊ नको, त्याला आपण लागन तेवढे पैसे देऊ आणि त्याला म्हणा तू डायरेक्ट ट्रेननी कशा नाही तर कशाने तरी इथून निघून जा, अजिबात इथे परत येऊ नकोस असं सांगा त्याला. तर ते म्हणतात की ठीक आहे. आणि ते म्हणतात की हे बघा, आणि तुम्ही आता कशी लढवायची नाही ही केस तुम्ही ठरवा. तो माणूस म्हणतो मी, ते वकील म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात, धामिनी लगेच पैसे दाखवते. तर तो माणूस पैसे घेतो आणि म्हणतो की हो, मी लढायला तयार आहे, चला आपण करूयात सुरुवात. तर आता ते म्हणतात की हो. तर आता लगेच ती पण त्यांच्यासोबत उभं राहतात. तर आता लगेच ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका. आता लगेच इकडं अंगद आहे, तो अंगद दारू पीत बसलेला असतो एका ठिकाणी, त्याचा जो अड्डा असतो तिथे घराच ठिकाणी. आता इकडं मंजू, सगळेजण विचार करतात. मंजू आता तिथे जी ही आहे अर्पिता येते, परत अनुप्रिया येते आणि सगळ्याच जणी एका ठिकाणी जमा होतात आणि तिथे राणी पण आलेली असते. मंजू ह्या सगळेजण विचार करतात आणि धैर्यला म्हणतात की आपण आता धैर्य, आपण दोघं मंजू आणि धैर्य दोघे जण ती फाईल घेऊन तिकडे जे अंगदकडे काही कागदपत्र आहे का बघायला जाऊ. अंगदच्या घरी जाऊयात आपण, चला आपण अंगदच्या घरी जाऊयात दोघं जण. आणि इकडे ज्या मंजून त्या बाकीच्या सगळ्याजणी आहेत, त्या बाकीच्या राणी त्या ज्या सगळ्याजणी आहेत त्यांना आता त्या इकडे पाठवतात तिकडे त्या हे करण्यासाठी, त्या अंगदला शोधण्यासाठी. आणि इकडं आता मंजू आणि ते येतात त्या अंगदच्या घरी. तेवढ्यात मंजूला त्यांना बघून तो तिथून निघून जातो, पळून जातो, त्यांची गाडी पंक्चर करतो आणि तिथून पळून जातो. तर आता मंजून त्या आतमध्ये घुसतात. ते म्हणतात की आता काय करायचं, धैर्य इथून गेलाय तो. आणि आता धैर्य म्हणतो की आपण काय करायचं. धैर्य बाहेर येतो आणि तो म्हणतो की आपली गाडी पण पंक्चर केली आहे मंजू आता. तर आता मंजू म्हणते की आता काय करायचं आपण, इथे काही सापडतं का बघू. ते बघतात, ते फाईल सापडतं आणि धैर्य जाऊ तिथे ते, आणि धैर्य तिथून ती फाईल घेऊन निघतो. इकडं मंजू पण आता त्या अंगदच्या पाठीमागे लागते. सगळेजण त्या अंगदच्या पाठीमागे पळत असतात. अंगद लपतो, पळतो आणि सगळेजण त्याच्या पाठीमागे लागतात. तेवढा त्या एका ठिकाणी तो हे करतो. तेवढा त्या जो मंदिर असतं त्या मंदिरात येतो, तिथं लपतो. आणि आता सगळेजणी बाकीचे आहेत तिथे येतात आणि सगळेजण बघतात तर त्यांना तो तिथे दिसतो. सगळेजण त्याला मारायला लागतात आणि त्याला कोर्टात घेऊन येतात. आणि कोर्टात आणल्यावरती आता इकडं जो धैर्य आहे तो फाईल घेऊन चाललेला असतो, त्याच्या मागे गुंड लागतात. आणि गुंड लागल्यावरती जो
धैर्य आहे, तरी पण तो गुंडांना ते देवी आईचा भंडारा फेकून त्याच्या मदतीला देवी आई धावून येतात आणि तो पण आता कोर्टात येतो आणि तो सिद्ध करतो की हे सगळं सावीने केलं नाहीये. त्यामुळे आता कोर्ट पण सांगतं ही केस सावी मुजुमदार ह्या जिंकल्या आहेत आणि जे अंगद निमकर आहे ते हरले आहेत. अंगद निमकर हा त्याचा गुन्हा तो कबूल करतो सगळ्यांसमोर. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे.